आदरणीय पॅन्थर ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने तुम्ही काम करताय आणि आज या शहरामध्ये तुमचं चांगलं नाव आहे, तुमची काय भूमिका आहे या ठिय्या आंदोलनाबद्दल? जागा आमच्या बाबासाहेबांच्या हक्काची नाही, या शासनाच्या आणि या भुरट्या चोरांच्या बापाची. सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. भारताचे संविधानाचे जनक परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये ज्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी स्वतःच्या जीवनाचे बलिदान दिले आहे त्यांना नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो आणि या देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांस्कृतिक भवनाचे विस्तारीकरण झालेच पाहिजे. सांस्कृतिक भवनाचे विस्तारीकरण झालेच पाहिजे. गेले 25 वर्षापासून हा लढा सुरू आहे. कुणाला असं वाटेल काल परवा आंदोलन आम्ही सुरू केले, भाऊ बिलकुल नाही. शिंदे आहेत, बरोबर नेते आहेत, आम्ही पॅन्थर आहोत. मुद्दा असा आहे की 25 वर्षापासून हे सरकार टोलवा करत आहे. संघर्षाशिवाय आम्हाला काही मिळालं नाही हे बाबासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे. संघर्ष आम्हाला नारा आहे. संघर्ष म्हणजे काय की तुमच्या हक्कासाठी, तुमच्या स्वातंत्र्यासाठी, तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी जर तुम्ही लढणार असाल, जर तुमचा हक्क तुम्ही मागणार असाल तर तो गुन्हा नाहीये. आम्ही कायदेशीर पद्धतीत गेल्या 7 फेब्रुवारीच्या पहिल्या आंदोलनापासून आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, पुण्याचे खासदार यांना सर्वांना निवेदन दिले, राज्यपालांना निवेदन दिले, प्रेमाने सांगितले, सहानुभूतीने सांगितले की कळकळीची आमची जागा आहे. 500 कोटीची जागा तुम्ही कवडी मोल भावामध्ये एका खासगी बिल्डरला दिली आणि ती जागा बाबासाहेबांच्या स्मारक म्हणून घोषित झालेली जागा आहे. मी सर्वप्रथम या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार करतो की नेहमी आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागेल का भाऊ? आम्हाला लढावंच लागेल का? पाण्यासाठी संघर्ष माझ्या बापांनी महाडला सुरू केला तर आजपासून त्याच्या नावासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष किती वर्ष चालणार आहे? ह्या संघर्षाच्या पुढे देखील आज आपल्याला भूमिका आहे. हे आजचं ठिय्या आंदोलन आहे, हे अल्टिमेटम आहे, शेवटची चेतावणी आहे. आम्हाला बागल बुचके पत्र नको आहे. आम्हाला ठोस भूमिका घ्या. आजच्या आज संध्याकाळी हे स्मारक तुम्ही जाहीर करा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन जातो. या ठिय्या आंदोलनाबद्दल की आज हा भीमसैनिक आहे, हा सर्व समाज इथं या पुण्यामध्ये एकवटलेला आहे आणि नक्कीच या ठिय्या आंदोलन सक्सेस होईल असं मी या ठिकाणी नमूद करतो. जय भीम.